झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, विचारा रोकठोक या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। विचारा रोकठोक हे माध्यम खास तुमचं विविध राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयांवर बोलण्याचं तुमचं हक्काचं व्यासपीठ। या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या मान्यवरांना आणि तज्ञांना फोनवरून तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता, तुमच्या प्रश्नांचं, शंकांचं समाधान करून घेऊ शकता, तुमची मतं मांडू शकता। आमचा टोल फ्री क्रमांक 1800-22-1010 वर फोन करा आणि माझ्यासोबत तुम्ही विचारा रोकठोक। विचारा रोकठोक या कार्यक्रमात काल आपण चर्चा केली होती नक्षलवाराचा इतिहास, त्यामागची प्रेरणा, नक्षलवाराचं अर्थशास्त्र आणि त्याहीपेक्षा सुद्धा नक्षलींचं लोकशाही विरोधी असणारं तत्वज्ञान या विषयावर आपण काल बोललेलो होतो। आजच्या या दुसऱ्या भागात काल आम्ही तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे या दुसऱ्या भागात आपण चर्चा करणार आहोत उपायांविषयी। गेल्या 9 दशकांपासून उत्तरोत्तर वाढत गेलेली नक्षलवाद्यांची ताकद आता इतकी वाढली आहे की नक्षलवाद एका रात्रीत संपुष्टात आणणं शक्यच नाही। मग नक्षलवाद रोखायचा तरी कसा? नक्षलवादाकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून निव्वळ बघायचं की वेगळ्या विचार प्रणालीचा सामना करायचा म्हणून बघायचं? हा प्रश्न चर्चेनं सोडवायचा की शस्त्रांनी? चर्चा अनंत काळपर्यंत चालू राहते, विकास कामं खुंटतात, त्यामुळं पुन्हा एकदा नक्षलवादाला संधी मिळते। नक्षलग्रस्त जनतेला मुख्य प्रवाहात सामील करून घ्यायचं, मुख्य प्रवाहात आणायचं की सैन्याला नक्षली भागात घुसवून रेड अलर्टला संपवून टाकायचं? हा नक्षलवाद संपवायचा, दडपायचा की हळुवारपणे हाताळत सहज बाजूला करायचा? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया नक्षलवाराचा रेड अलर्ट भाग 2 या खास कार्यक्रमात। नक्षलवाराचा रेड अलर्ट या कार्यक्रमात आज मी विशेष निमंत्रित म्हणून बोलवलेलं आहे अरविंद इनामदार। अरविंद इनामदार माजी पोलीस महासंचालक, सर आपलं स्वागत। माझ्या सोबत आहेत भालचंद्र कांगो, डॉक्टर भालचंद्र कांगो यांचंही स्वागत। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते नेते आहेत। या कार्यक्रमात आपणही सगळे सहभागी होणार आहात। या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आजचा रोकठोक प्रश्न काय आहे तो पाहूया। आजचा रोकठोक प्रश्न आहे, नक्षलवाद संपवण्यासाठी लष्करी कारवाई करावी का? नक्षलवाद संपवण्यासाठी आता लष्करी कारवाई करावी का? रोकठोक कार्यक्रमात आपलं मत मांडण्यासाठी www.facebook/G24 तासला लाईक करा किंवा 24tas.com वर लॉग इन करा। खरं तर या कार्यक्रमातला पहिला प्रश्न मी विचारणार होतो अरविंद इनामदार यांना, पण हा संपूर्ण विषयच इतका जिव्हाळ्याचा आहे की पहिला प्रश्न आलेला आहे श्रीराम फडके यांचा। श्रीराम फडके, विचारा आपला रोकठोक प्रश्न। या कार्यक्रमात स्वागत। नमस्कार सर, बोला। माझा प्रश्न असा आहे की ही जी 5 नक्षलवाद्यांचा जो एरिया आहे, इथे मूलभूत आणि पायाभूत सुविधा स्वातंत्र्य मिळालं तरी 65 वर्ष त्यांना मिळालेले नाहीयेत। आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ही जी 5 राज्य आहेत, या 5 राज्यांमध्ये जे गौण खनिज आहे हे मोठ्या प्रमाणावरती चीनला एक्सपोर्ट केलं जातं। तर यांना अस्थिर करण्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये चीनचा काही हात आहे का? किंवा हे आणि नक्षलवादी जी ओळख सांगतात ही माओवादी नेत्यांची सांगतात? बरोबर आहे। श्रीराम फडके यांचा प्रश्न आहे, तो घेऊन मी जाणार आहे डॉक्टर भालचंद्र कांगो यांच्याकडे। भालचंद्र कांगो, काल याच व्यासपीठाद्वारे माओवाद आणि नक्षलवाद यांच्यातला फरक एक प्रकारे समजावून सांगण्यात आला। नक्षलींचं तत्वज्ञान या ठिकाणी मांडण्यात आलं की त्या तत्वज्ञानामागची मूळ प्रेरणा काय आहे, ते तत्वज्ञान का फोफावलं, त्याचं आकर्षण, त्याचं रोमॅन्टिसिझम याचंही विश्लेषण आपण केलं। आत्ता जो त्यांचा प्रश्न आहे तो यातल्या चीनच्या हस्तक्षेपासंदर्भातला आहे, काय सांगाल? असं आहे, सातत्याने माओवादाचं नाव घेऊन नक्षलवाद्यांनी काम सुरू केलं असल्यामुळे अनेक वर्ष असा समज आहे की नक्षलवाद्यांना चीनचा पाठिंबा आहे, परंतु प्रत्यक्षात कधीच हा पुरावा सिद्ध झालेला नाही। उलट नक्षलवाद्यांचा संबंध ISIशी पण जोडण्यात आलेला आहे, दहशतवाद्यांशी पण जोडण्यात आलेला आहे, परंतु पुरावा नाही आहे। आणि अशा पद्धतीने
आपल्या देशामधल्या तरुणांच्या मागे दुसरं कोणीतरी आहे म्हणून तरुण गडबड करतायत, हे सोपं उत्तर आपल्याला महाग पडण्याची शक्यता आहे. वा वा. नक्षलवाद हा प्रामुख्याने भारतीय शोध आहे आणि भारतीय विशिष्ट परिस्थितीमध्ये तो निर्माण झालेला आहे. तेव्हा हे जर आपण मुळापासून विसरून गेलो आणि ह्याचा रोग कुठेतरी बाहेर आहे म्हणून शोधत बसलो तर मला असं वाटतं की ते जास्त भयानक होईल आणि नक्षलवाद फोफावल्याला तर मदतच होईल. नक्षलवाद रोखण्याला नष्ट होणारच नाही पण रोखण्याला देखील मदत होणार नाही. तेव्हा पहिली ही गोष्ट मान्य केली पाहिजे की आजचा नक्षलवाद हा भारतीय परिस्थितीत भारतीय लोकांनीच निर्माण केलेलं भूत आहे. हे आपण जर मान्य नाही केलं तर आपण चुकीची उत्तरं देऊ असं माझं स्पष्ट. या देशातल्या प्रत्येक समस्येचं उत्तर आपल्याला देशाबाहेरच्या कथित शत्रूंकडे शोधता येणार नाही असा याचा अन्वयार्थ आहे. मला अरविंद इनामदार यांना प्रश्न विचारायचा. अरविंदजी, नक्षलवाद इतका फोफावू शकतो याची सरकारला किंवा पोलिसांना खरंच 20-25 वर्षापूर्वी कल्पनाही नव्हती का? चांगली कल्पना होती ना. अहो 1976 साली मी स्वतःच डेप्युटी कमिशनर होतो नागपूरला आणि त्यावेळी नक्षलवादी चळवळीचा प्रमुख कोंडापल्ली सीतारामय्या आला, ज्याच्यावरती त्यावेळेला आंध्र प्रदेश सरकारनं 50,000चं बक्षीस लावलं होतं कारण त्याच्या नावावरती अनेक खून होते. आणि त्याला कुठं आम्ही पकडला? त्याला नागपूरला पकडलं, लक्षात ठेवा. आणि नागपूरला पकडल्यानंतर रिमेंबर वन थिंग की नागपूरमध्ये ते काही असं करत असतील अशी कल्पना नव्हती त्यावेळेला. आता 1976ची गोष्ट आहे, म्हणजे हे 25 वर्ष आणि ही 13 म्हणजे 38 वर्ष झाली, आपण लक्षात ठेवा. तर त्यावेळेला होता तो. तर मला असं आता कल्पना करा की 38 वर्षात त्याची पाळंमुळं किती गेली असतील खोल. त्यामुळे सरकारला प्रश्न नव्हता असा नाही. आणि खरं म्हणजे त्यावेळेला आंध्र प्रदेश सरकारने मला आणि माझ्या टीमला चांगली कल्पना आहे का. आता मी तुम्हाला सांगतो, मी नागपूरला कमिशनर होतो, तिथं त्यावेळेला 8 ते 9 लाख रुपयाची शस्त्र, त्याच्यानंतर वॉकी टॉकीज, त्याच्यानंतर युनिफॉर्म्स, ॲम्युनिशन, हे सगळं मी जप्त केलं होतं. म्हणजे नाही असं नाहीये, परंतु आपल्याकडे काय परिस्थिती आहे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाची परिस्थिती काय आहे की एखादी गोष्ट जोपर्यंत हाताबाहेर जात नाही ना तोपर्यंत आपण बरोबरच हँडलच करत नाही. एखादी गोष्ट हाताबाहेर जात नाही तोपर्यंत त्याकडे आपण व्यवस्थितरित्या हँडल करत नाही. अशी एक मल्लीनाथी, अरविंद इनामदार ज्या मल्लीनाथी करता प्रसिद्ध आहेत ते निरीक्षण त्यांनी नोंदवलंय. आपल्या सोबत आहेत शिवाजी तळेकर सिन्नरहून. शिवाजी तळेकर, तुमचं विचारा रोकठोक या कार्यक्रमात स्वागत. विचारा रोकठोक. मला असं विचारायचंय सर, बोला. का हा जो नक्षलवाद हा कसा आहे, हा शासन निर्मित आहे का मानव निर्मित आहे, हे बघितलं पाहिजे. आणि याला जबाबदार कोण? याला शासन करते जबाबदार आहे. जे पिछले वगैरे वर्गाचे जे लोक आहे यांना शासन कुठेतरी मदत करीत नाही. असं महाराष्ट्रामध्ये इतका भयान दुष्काळ पडलेला आहे आणि खूप वाईट परिस्थिती आहे आणि शासनाला मदत जाहीर केली ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. आणि मग या अनुषंगानं लोकांना मनामध्ये दुधाने निर्माण होते. काय केलं पाहिजे? आपल्यापर्यंत काही येत नाही. काय केलं पाहिजे? मुलाबाळांची लग्न करता येत नाही. मग अशा एखाद्या कुटुंबातला एक नक्षलवादी तयार होतो, तो शासनाच्या निर्णयामुळे, असा माझा आरोप. बरोबर आहे. भालचंद्र कांगो, नक्षलवाद आणि त्याची निर्मिती ही शासनामुळे किंवा शासकीय अत्याचारांमुळे झालेली आहे. त्याहीपेक्षा सुद्धा शासकीय अनास्थेमुळे झालेली आहे. विकास तिथपर्यंत पोहोचला नाही. मुख्य प्रवाहात त्या लोकांना आणण्यात आपण अयशस्वी झालो असा थेट आरोप त्यांनी केलाय. काय सांगाल त्याच्याबद्दल? असं नक्षलवादाचं जेव्हा आपण उत्पत्तीचा विचार करतो तेव्हा अनेक मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. एक मुद्दा आयडिओलॉजिकल म्हणजे तत्वज्ञानाचा आहे की काही स्वतःला मार्क्सवादी म्हणवणारे काही लोक यांना भारतीय राज्यसत्ता ही साम्राज्यवाद्यांचे गुलाम वाटते. त्यांना असं वाटतं की हा देश स्वतंत्र झालेलाच नाही आणि ह्या देशामध्ये अजूनही परदेशी पैसा, परदेशी लोक यांचंच राज्य चालू आहे आणि त्यामुळे इथली घटना, इथलं सगळं लोकशाही हे सगळे थोतांड आहे आणि म्हणून ते उलथून लावण्याचा इथल्या जनतेला हक्क आहे असा म्हणणारा एक आयडिओलॉजिकली ट्रेंड ग्रुप आहे. त्याच्यासाठी शासन जबाबदार आहे असं मी समजणार नाही. परंतु ह्या ग्रुपला मदत मात्र शासनाच्या धोरणाने होते. कारण का शासन जी आहे, सत्ताधारी जी आहे ते जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात किंवा इनामदार साहेब जसं म्हणाले की प्रश्न हाताबाहेर जायचं तर लक्षच देत नाहीत.
म्हणजे आदिवासींना जमिनीचे पट्टे मिळत नाहीत, हा प्रश्न 1950 पासून जो लढाई करत सुरू झाला तो 2005 साली कायदा झाला, पण त्याचे नियम झाले नाहीत म्हणून 2012 मध्ये जमीन मिळाली नाही. आणि 2012 मध्ये जमीन जरी मिळाली तरी 3,33,000 महाराष्ट्रामध्ये अर्ज आले, त्याच्यामधल्या 10,000 लोकांना नुसती जमीन दिली, अजून पट्टे दिलेले नाहीत. म्हणजे अशा पद्धतीने गोगलगाईच्या गतीने जर लोकांच्या म्हणजे 3-3, 4-4 पिढ्या अन्याय सतत होत राहिला, त्यातनं कुठेतरी याला त्यामुळे काय होतं की मग अन्यायाविरुद्ध जो राग असतो त्याला वाचा फोडण्याचं काम हे करतात असं लोकांना वाटतं आणि मग ते काम करतात. आपण गंभीरपणे काय बघितलं पाहिजे की आदिवासी भागातच नक्षलवादी का जातात, तर त्याच्यामध्ये एक सिद्धांत आहे. म्हणजे तुम्हाला आठवतं रशियन क्रांती झाली तेव्हा रशिया हा भांडवलदारी देश असला तरी कमजोर देश होता आणि म्हणून लेनिननी असं म्हटलं होतं की भांडवलशाहीच्या कच्च्या कडीवर आम्ही हल्ला करून क्रांती करू. तसंच नक्षलवाद्यांचं म्हणणं आहे की भारतीय राज्यसंस्थेचा सर्वात कच्चा दुवा कुठला आहे, तर या भागात विकास झाला नाही, जो अजून विकासाच्या परिघापासून लांब आहे असा आदिवासी भाग आणि तो जंगल, त्यामुळे इथे आम्हाला बेस तयार करून आम्हाला आमचा बेस तयार करता येईल आणि तिथून मग आम्हाला हल्ला करता येईल, ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. म्हणून आदिवासींबद्दल त्यांना प्रेम आहे किंवा आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी ते जंगलात राहत आहेत हे खोटं आहे. एक मात्र नक्की आहे की ते आदिवासींबरोबर राहतात, आदिवासींसारखं राहतात. ते पैशाच्या जोरावर पैसे जरी घेत असतील तशी पैशाच्या जोरावर मौज मस्ती करत नाहीत, लूट करत नाहीत आणि भारतीय परंपरा ही त्यागाला मान देणारी आहे. आणि त्यामुळे त्यागाचंच एक प्रकारे भांडवल करून स्वतःची एक रॉबिनहुड अशा प्रकारची प्रतिमा निर्माण करून आमची न्याय व्यवस्था सुद्धा असू शकते आणि त्या न्याय व्यवस्थेनुसार इथलं राज्य चालेल अशा प्रकारची एक विचारधारा त्या ठिकाणी त्यांनी राबवायचा प्रयत्न केला. आपल्यासोबत आहेत शाहिद सरकार सोलापूरहून आहेत. शाहिद सलगरजी, आपलं स्वागत. विचारा रोखठोक. हा, नमस्कार साहेब. बोला. इनामदार साहेबांना माझा नमस्कार. बोला. आणि आपल्या सगळ्यालाच नमस्कार. इनामदार साहेबांच्या 1980 साली सोलापूरला होते. बरोबर आहे. इनामदार साहेब 1980 साली सोलापूरला होते एसपी म्हणून आणि त्यांची आजही तब्येत चांगली आहे, टीव्हीवर दिसते चांगली तब्येत. त्यांचं असंच दीर्घायुष्य वाढो. त्यांना असा प्रश्न मला विचारायचा आहे की स्थानिक पोलिसावरचा जो राजकीय दबाव आहे तो कमी व्हायला पाहिजे आणि तसंच पोलीस यंत्रणा जी राज्यकर्त्याच्या ताब्यात आहे ती राजकर्त्याच्या ताब्यातून काढून न्याय व्यवस्थेच्या ताब्यात द्यायला पाहिजे. तसंच मानवी हक्क आयोगाला असं सांगायचं की जो गुन्हेगार आहे त्यांना मानवी हक्काच्या सुविधा मागण्याचा काय अधिकार आहे याबद्दल इनामदार साहेबांनी बोलावं अशी माझी विनंती आहे. इनामदार साहेब, सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांच्या वतीनं तुम्हाला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि प्रेक्षकांना तुम्हालाही मिळो आणि तुमच्या झी टीव्हीलाही दीर्घायुष्य मिळो ही माझी चरणी प्रार्थना त्याच्या. मला याच्यात जोडून एक प्रश्न असा विचारायचा आहे की पोलिसी अत्याचार घडत होते म्हणूनच एक प्रकारे नक्षल चळवळ वाढायला एक प्रकारे प्रोत्साहन मिळालं, एक प्रकारे जागा मिळाली. ज्या प्रकारे निर्दोषांवर पोलिसांनी अत्यंत निर्दयपणे कारवाई केली अशा प्रकारच्याही कहाण्या आपल्याकडे आलेल्या आहेत. म्हणजे जसं एखाद्या शेतामध्ये धान्य पिकू नये जास्त गरजेपेक्षा असं शेतकरी प्रार्थना करायचा कारण खूप धान्य आलं तर नक्षलवादी त्रास देतील, तसंच आपल्या भागात पोलीस येऊ नयेत अशा प्रकारच्याही प्रार्थना ग्रामस्थ करायचे, त्याला पोलीस अत्याचार कारणीभूत होते. शाहिद सलगर यांचा प्रश्न त्याच अनुषंगाने होता. मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहाल तर पोलिसांनी काही फार भयंकर अत्याचार वगैरे केले असं नाहीये. कारण त्या एरियामध्ये मी गडचिरोलीला स्वतः होतो, राजौऱ्याला होतो, मी नागपूरला होतो, मी गोंदियाला होतो, मी भंडाऱ्याला होतो. आपल्याला सांगतो महाराष्ट्रातले पोलीस तसेवर का संवेदनशील आहेत, सक्षम आहेत. आपल्याला सांगतो आता काय झालंय की ह्या सगळ्याच इंटरफिअरन्समुळे त्यांची ती बदलत चाललेली आहे की बदल्यामध्ये, बढत्यामध्ये, त्यांच्या शिक्षामध्ये त्यांचं एक मनोबल अप्रतिम ठेवायला लागतं. कारण एक लक्षात ठेवलं पाहिजे, नक्षलवादी असोत, माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठा फरक जर काय असेल नक्षलवादीमध्ये आणि पंजाबचा एक बरं का, आपण आतंकवाद बघा, काश्मीरमधला आतंकवाद बघा, मोठा फरक असा आहे की तो एका स्टेट पुरता होता. खलिस्तानवादी म्हणजे एका पंजाबमध्ये, बाकीच्या ठिकाणी होत असेल काही आसाममध्ये, परंतु अल्फा उल्फा किंवा नागालँडचा प्रश्न घ्या किंवा अगदी बरं का तिकडचा घ्या किंवा काश्मीरचा घ्या. आज नक्षलवादी हा प्रॉब्लेम जवळजवळ 13 स्टेटमध्ये आपण लक्षात ठेवा आणि 13 स्टेटमध्ये सगळ्यात जर महत्वाची गोष्ट आहे, मला असं वाटतंय की ज्या वेळेला चिदंबरम साहेबांनी होम मिनिस्टरचा चार्ज घेतला होता त्यावेळेला ते गडचिरोलीला गेले होते
आणि गडचिरोलीला गेल्यानंतर त्यांनी एक प्रश्न विचारला की 7,500 लोक आहेत तिथं पोलीस फोर्स पोलीस फोर्स, म्हणजे लोकल पोलीस फोर्स प्लस आपला जो केंद्र paramilitary, सरकारकडून केंद्र आलेले. सरकारकडून आलेला अर्ध 2,500-3,000 असा बरं का. आता 7,500 फोर्स असताना का तुम्ही कंट्रोल करू शकत नाही किंवा कंटेन करू शकत नाही? तर त्याला एक उत्तर दिलं होतं की एक सुसूत्रता नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी म्हणजे आक्रमकता नाही. लक्षात ठेवा, पंजाबमध्ये आपण पाहिलं असेल की कसा प्रश्न एकदा बाहेर जातो. अटवाल नावाचे डीआयजी होते आणि अटवाल नावाचे डीआयजी खरं म्हणजे त्यावेळेला पंजाबचा आतंकवादीचा आणि भिंद्रनवालेचा भयंकर ग्राफ असा चढता होता. आणि अटवाल नावाचे डीआयजी स्वतः ते शीख होते, आपल्याला लक्षात ठेवा. आणि ते ज्या वेळेला म्हणजे याच्यामध्ये सुवर्ण मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी जात होते किंवा जाऊन आले असतील, तिथंच त्यांना गेटवरती गोळ्या घालून मारण्यात आलं आणि ती बॉडी 7-8 तास पडली होती. लक्षात ठेवा. त्याच वेळेला जर आपण ताबडतोब हालचाल केली असती तर ते पुढचं टाळता आलं असतं. तसं आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे. ह्याला प्रश्न दोन एक आहेत हे सगळं सोडवण्यासाठी. एक पोलीस म्हणा, पॅरामिलिटरी म्हणा किंवा आर्मी म्हणा, पण दुसरा आहे विकास, की त्यांच्या अडचणी जाणून घ्या. कारण आता काय केला जातो, प्रचार काय केला जातो की 60-65 वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बघा शाळा आहे पण शाळेमध्ये मास्तर नाही, दवाखाना आहे पण दवाखान्यात डॉक्टर नाही, त्याच्यानंतर रस्ता नाही. अहो आपल्याला सांगतो भामरागड ते लाहेरी 10 वर्ष काम ते अपूर्ण राहिलेलं आहे. 10 वर्ष सुरू झाली आहेत पण तो ब्रिज काय अजून होत नाही, कारण नक्षलवादी ते करूनच देत नाहीत. हो, कारण तिथं गेल्यानंतर जी एक ऍक्टिव्हिटी चालू राहिली पाहिजे. मी मान्य करतोय सगळे की मंडळी भ्रष्ट आहेत, कारण म्हणजे अतिशय भ्रष्टाचार मुक्त आपण जर शासन दिलं, ट्रान्सपरंट ज्याला म्हणतो पारदर्शक दिलं, तर अनेक फार पैसा तिकडे जाऊ शकेल. त्यांना भीती वाटते की असं जर सरकार आलं तर त्यांची गोची होणार आहे उद्या, कारण त्यांची सुद्धा मोठी इच्छा आहे. इनामदार साहेब, म्हणजे एक प्रकारे विकास नाही या नावाखाली संघटित करायचं, शस्त्र हातात घ्यायची, राजसत्ता उलटवून टाकून नवीन राज्यव्यवस्था आणायचा प्रयत्न करायचा. त्याच वेळा प्रस्थापित राज्यव्यवस्थेनं जर विकासाचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडायचा. अशा प्रकारचं नक्षलींचं एक वर्तन आहे. आता घ्यायचा एक ब्रेक, कुठे जाऊ नका. नक्षलवाराचा रेड अलर्ट भाग 2. झी 24 तास, एक पाऊल पुढे.